वरळीच्या डोममध्ये झालेल्या अपघाती मृत्यू प्रकरणात ड्रग्जचा वापर झाला नसल्याचं मत मुंबई पोलिसांनी मांडलंय। उपचार सुरू असलेल्या महिलेनं एकाच वेळी दारू आणि एनर्जी ड्रिंकचं सेवन केल्याचं समोर आलंय। पोलिसांकडून मृत वृषभ गांगुर्डे यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलं नसून पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत। मुलीनं ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचं स्पष्ट झालंय। मुलगी ओडिशावरून खास कॉन्सर्टसाठी आली असल्याचं तिनं चौकशीत म्हटलंय। पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी सुरू आहे। प्राथमिक चौकशी दरम्यान अशा निष्पन्न झाला की या इस्माने काल NSCI डोंबिवली या ठिकाणी एक कॉन्सर्ट अटेंड केला होता। त्या कॉन्सर्टच्या दरम्यान त्याची तब्येत बिघडली होती आणि त्याला ब्रीच कँडी हॉस्पिटल या ठिकाणी ॲम्ब्युलन्सद्वारा नेण्यात आला होता। तिथे पोहोचल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आला आहे। ADR याची तपास सुरू आहे। घटनास्थळावरून CCTV फुटेज आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस हे जप्त करण्यात आलेले आहे। वरळी म्युझिक कॉन्सर्टचे तिकीट दर आता समोर आले। 4000 प्रति व्यक्ती तिकीट दर आहेत। संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे कॉन्सर्ट सुरू होता। कॉन्सर्ट वेळेत संपवण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून समोर आली।